श्री स्वामी समर्थ. जर तुमचं भूत कमजोर असेल तर श्री गणेशाचे पूजन करणे. या सप्ताहात गुरु मंगळ वृषभ राशीमध्ये युतीत आहे. शनी कुंभ राशीमध्ये गोचर करत आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात बदलाव होणार आहेत. धनाचे आगमन होईल. तुम्हाला मान सन्मान मिळेल. सरकारी क्षेत्रामध्ये फसलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नोकरी पेशामध्ये सॅलरीत वाढ होईल. करिअरमध्ये चेंजेस होतील. तुमचे प्रमोशन होऊ शकते. व्यावसायिकदृष्ट्या हा सप्ताह चांगला राहील. पुढे जाण्यासाठी तुमचे मार्ग मोकळे होतील. सप्ताहाच्या मध्यमात धार्मिक कार्य घडेल. जे अविवाहित आहेत त्यांच्या विवाहामध्ये जे अडचणी किंवा बाधा होत्यात त्या दूर होतील. या सप्ताहात शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग तुम्ही करू शकतात. विशेष कार्याला पित्याचे सहाय्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी एफर्ट्स टाकावे लागतील. त्यांना मेहनत करावी लागेल. स्वास्थ्याची काळजी घ्या. घसादुखी होऊ शकते. कोर्ट कचेरीचे मामले संपतील. या सप्ताहात तुमच्या मनाप्रमाणे लाभ होईल. उपाय. श्रावण महिना चालू होत आहे. शिवाची उपासना करणे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. वृषभ. या सप्ताहात तुम्ही तुमच्या करिअरवर जास्त फोकस करायला हवा. तुमचे ट्रॅव्हलिंग सुखद राहील. मात्र तुमच्या संतानांकडून तुम्हाला त्रास होईल. शॉर्टकट पासून दूर राहा, नाहीतर तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यमात तुमच्या सासरवाडीकडून काहीतरी नोकझोक होती, त्याची सुधारणा होईल. विद्यार्थ्यांनी शॉर्टकट न घेता हार्डवर्क करायला हवे, तरच त्यांना हवे तसे रिझल्ट मिळतील. फार काळापासून तुम्हाला आउटपुट मिळत नव्हते, पण आता तुम्हाला आउटपुटही मिळेल. शेअर मार्केट, गॅम्बलिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण या सप्ताहात तुम्हाला हवे तसे आउटपुट मिळणार नाही. इन्व्हेस्टमेंट केली तर नीट लक्षपूर्वक करा. आर्थिक स्थिती या सप्ताहात चांगली राहील. तुमचे वैवाहिक जीवनही चांगले राहील किंवा चांगले करण्यासाठी तुम्हाला तसे एफर्ट्स घ्यावे लागतील. उपाय. शिवलिंगावर कच्चे दूध वाहणे. मिथुन. या सप्ताहात तुमची मनोकामना पूर्ण होईल. तुमची अडकलेली कामे होतील. तुम्हाला मान सन्मान मिळेल. तुमची प्रतिष्ठा या सप्ताहात वाढेल. नोकरी पेशामध्ये असाल तर हायर ऑथॉरिटीकडून तुम्ही सन्मानित व्हाल. वैवाहिक जीवन मधुर राहील. लव्ह लाईफसाठी हा सप्ताह चांगला राहील. प्रॉपर्टीचे लेनदेन करत असाल तर वादविवादांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह प्रोडक्टिव्ह राहील. या सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कार्य घडेल. तुमच्या शुभचिंतकांची भेट होईल. आरोग्याची काळजी घ्या. बॅक पेन होण्याची शक्यता आहे. उपाय. गणेश चालिसाचा पाठ करणे. कर्क. हा सप्ताह मिळता जुळता राहील. अनोखी माणसांपासून सावध राहा. या सप्ताहात कोणतेही कार्य सप्ताहाच्या मध्यमात करा. इमोशनल होणे टाळा. प्रॅक्टिकल वागा. विद्यार्थ्यांनी डिस्ट्रॅक्ट न होता त्यांच्या अभ्यासावरती फोकस करायला हवा. भाऊ बहिणींमधले जे जुने वादविवाद होते ते दूर होतील. तुमचे जे शुभचिंतक आहे
त्यांचा तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल. या सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, मायग्रेन याचा त्रास होऊ शकतो. कामकाजामध्ये ज्या अडचणी आल्या होत्या त्या आता दूर होतील. उपाय: शिवपिंडीवर पाणी अर्पण करणे आणि शिवची आराधना करणे. सिंह: या सप्ताहात तुमचे सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल. कुकिंग, फूड सेक्टरमध्ये खूप फायदा होईल. व्यापारी पार्टनरशिप कराल तर त्यांनाही फायदा होईल. नोकरी पेशामध्ये मान सन्मान मिळेल. सिनियर्सचा सपोर्ट तुम्हाला मिळेल. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रोग्रेस कराल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील, कारण चंद्र कर्क राशीमध्ये आहे. कर्क राशीचा स्वामी आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल. जे लोक सिंगल आहेत त्यांना विवाहासाठी प्रपोजल्स येऊ शकतात. ते एक नवीन नात्यातही येऊ शकतात. तुम्ही या सप्ताहात इंडिव्हिज्युअली काम करू शकतात. परिवारामध्ये जे निर्णय घ्याल तो योग्य ठरेल. उपाय: सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे आणि सूर्यदेवाची उपासना करणे. कन्या: निर्णय घेताना घाई करू नका. लगेच डिसिजन घेऊ नका. टाइम मॅनेजमेंट करा. तुमची ट्रॅव्हलिंग चांगली होईल. तुमचे सिनियर्स त्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. कार्यक्षेत्रात विरोधकांपासून सावध राहा. समजा कुणाचे बोल असाल तर कुणी ऐकावे व फॉलो करावे हे तुम्हाला ठरवायला हवं. समोरचा तुमच्याबद्दल किती विचार करत आहे ते तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला तुमची नाते टिकवण्यासाठी एफर्ट्स टाकावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह मध्यम राहील. ते कन्फ्युजनमध्ये असतील की काय करावे आणि काय नाही. यामध्येच त्यांचा वेळ वाया जाईल. तुमच्या मानसन्मानाला ठेच लागू शकते. खाण्यापिण्यावर लक्ष असू द्या. जास्त स्पायसी किंवा ऑइली पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनातील नोकझोक थांबेल. उपाय: दुर्गा कवच आणि दुर्गा चालीसा याचा पाठ करणे. तुळा: हा सप्ताह शुभदायक ठरेल. सरकारी कामे होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आमदनी वाढेल. शेअर मार्केट, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट करू शकता. खूप फायदा होईल. रणनीती बनवून कोणतेही कार्य करू शकतात. कोणी लोन घेतले असेल तर ते फेडू शकतात. तुमची संपत्ती धन वाढेल. इन्व्हेस्टमेंट वाढेल. विदेशी जोडलेला कारभारही होईल. वैवाहिक जीवनात जुने इश्यू डिस्कस करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला आहे. या सप्ताहात आरोग्य चांगले राहील. उपाय: महामृत्युंजय हा जप करणे आणि शिवपिंडीवर पाणी अर्पण करणे. वृश्चिक: या सप्ताहात तुमच्या मनासारखे होईल. तुमच्या मेहनतीने तुमचे एफर्ट्स तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळवून देतील. पैतृक संपत्तीचा वादविवाद दूर होईल. एकमेकांना तुम्ही सपोर्ट कराल. वैवाहिक जीवनात छोटी मोठी गोष्टीवरून वादविवाद टाळावे. वर्किंग लेडीजला खूप मेहनत करावी लागेल. प्रेम संबंधांमध्ये प्रदर्शन करू नका. या सप्ताहात मसल पेन होऊ शकते. जास्त वर्कआउट करत असाल तर त्रासही होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी टार्गेट करून अभ्यास करणे. जे डिसिजन घ्यायची असेल
तर ते नीट विचार करूनच घेणे. उपाय: या सप्ताहात मंगळवारच्या दिवशी सुंदरकांडचा पाठ करणे. धनु: या सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ होईल. छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक ठरतील. कार्यक्षेत्रात चांगली सुसंधी मिळेल. व्यापारात ओळखी होतील, त्याने फायदाही होईल. व्यावसायिकांसाठी हा सप्ताह चांगला आहे. सरकारी पक्षांबरोबर जोडलेली कामे होतील. व्यवहार चांगल्या प्रकारे करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. सरकारी टेंडर डील फायनल होईल. वैवाहिक जीवनात एकमेकांसोबत तुमचा ताळमेळ राहील. लव्ह लाईफसाठी हा सप्ताह चांगला राहील. तुमच्या अपेक्षा वाढतील. जास्त इमोशनल होऊ नका. जास्त लोकांबरोबर तुमच्या ओळखी होतील. सीनियर सिटीजनसाठी प्रोव्हिडंट फंड पास होईल. डोळ्यांची समस्या उद्भवू शकते. उपाय: नारायण कवच याचा पाठ करणे आणि विष्णुदेवाचे पूजन करणे. मकर: या सप्ताहाची सुरुवात छोटी किंवा जवळची किंवा लांबची यात्रा घडेल. यात्रेमुळे थकायला होईल, त्यामुळे पुढचे काम कंटिन्यू करायला वेळ लागेल. विनम्रता वागू नका. कठोर शब्द वापरू नका. आई वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनही चांगले असेल. नवीन काम करायचे असेल तर बुधवार नंतर करावे. नोकरीमध्ये बदलाव करणे अवॉइड करा. आरोग्य सामान्य राहील. लव्ह लाईफमध्ये बदल करायचा विचार करत असाल तर या सप्ताहात तोही अवॉइड करा. उपाय: शिवचालिसाचा पाठ करणे आणि शनिवारच्या दिवशी राईच्या तेलाचा दीपक पिंपळाच्या झाडाखाली लावणे. कुंभ: हा सप्ताह तुमच्यासाठी हळूवार गतीने जाईल, कारण शनी कुंभ राशीत वक्री आहे. तुम्हाला धावपळ करावी लागेल. नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू प्लॅन करू शकतात. कारोबार इंडिव्हिज्युअली करू शकतात. फायदेशीर ठरेल. या सप्ताहात जास्त वेळ तीर्थयात्रामध्ये घालवाल. अचानक पार्टी पिकनिकमध्ये भाग घ्याल. योजना बनवाल. हा सप्ताह योजना करून तुमचे काम कराल तर आउटपुट चांगले मिळेल. घरातील ऑफिसमध्ये सिनियर तुमच्या सपोर्टमध्ये राहतील. प्रॉपर्टीवरून वादविवाद असतील तर ते समाप्त होतील. रिलेशनशिपमध्ये जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला क्वालिटी टाइम स्पेंड कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. उपाय: शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करणे आणि शिवपिंडीवर काळे तीळ वाहणे. मीन: नीट विचार करून डिसिजन घ्या. हा सप्ताह तुमच्यासाठी मंदगतीचा वाटत आहे. संतान पक्षाकडून जे त्रास होते ते दूर होतील. तुमच्या लव्ह लाईफसाठी हा सप्ताह चांगला राहील. या सप्ताहात तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज कराल. वादविवाद करू नका. तुमच्या रोजगारामध्ये बदलाव होईल. तुमच्या व्यवसायामध्येही बदलाव होईल. तुमच्या जीवनसाथी बरोबर तुमचा ताळमेळ ठेवा. तुमचे शुभचिंतक, तुमचे मित्रमैत्रीण तुम्हाला भेटतील. या सप्ताहाच्या शेवटी एकापेक्षा जास्त काम करताना तुमचे एक्झॉस्शन होईल. सप्ताहाच्या माध्यमात थोडे तुमचे आरोग्य बिघडेल. करिअर व कारोबारासाठी विदेशमध्येही तुम्हाला जाऊ लागू शकते. उपाय: विष्णू सहस्रनामावली वाचणे आणि केशरचा टिळा लावणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ
हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.